भाजपची सेंचुरी तर शिवसेनेची हाफ सेंचुरी. भाजप 1 नंबरचा तर शिवसेना ठरला 2 नंबरचा पक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून निवडणुकीतल्या यशाचे कौतुक. नगरसेवकांचा विचार केला तर भाजपनं विक्रम केला. एकनाथ शिंदे अजित पवारांचं मनापासून अभिनंदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. निकालानं मनपा निवडणुकीसाठीचा माहोल बनवला. मुंबईमध्ये मनपामध्ये लढाईला यश येणार. वेगळीच रंगत पाहायला मिळणार. विसंवाद, असमन्वय आणि निराशा ठरली मवियाच्या पराभवाची प्रमुख कारण. भाजपच्या वैदर्भीय नेत्यांमधला वाद भडकला. चंद्रपुरात पराभवाचं खापर मुनगंटीवारांनी फोडलं पक्षाच्या माथी. मुक्ताईनगरचा पराभव रक्षा खडसेंनी स्वीकारला. भाजपच्या पराभवाला खडसे परिवार जबाबदार. एकनाथ खडसेंच्या टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर. भाजपनं सत्तेचा पुरेपूर वापर केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. जिंतूर आणि सेलू नगरपालिकेमध्ये भाजपला यश. मुसलमान मतदारांनी सुद्धा भाजपला मतदान केलं. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचं वक्तव्य. शिरूर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा. ऐश्वर्या पाचारणे यांचं घवघवीत यश. कार्यकर्त्यांचे मानले आभार. राज्यामध्ये महायुतीचा जोर. आघाडीला लागला घोर. स्थानिक निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात भाजप प्रथम क्रमांकावर. अजित पवारांच्या तुलनेमध्ये शिंदेंची मुसंडी. आकडेवारीमध्ये शिंदेंचा नगरसेवक अजित पवारांपेक्षा दुप्पट. पवारांच्या बलस्थानात अजित पवारांचा बोलबाला. स्थानिक पातळीवर काकापेक्षा पुतण्यावर चढ. विधानसभेची कसर काँग्रेसनं भरून काढली. स्थानिक पातळीवर मवियामध्ये काँग्रेस नंबर 1. चिखलदऱ्याचा निकाल भाजपला झोंबला. मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध निवडून आला. नगराध्यक्ष मात्र काँग्रेसचा. चिखलदऱ्यात 20 पैकी 13 नगरसेवक काँग्रेस. अमरावतीमध्ये भाजपचा बोलबाला. राणा दाम्पत्यानं अमरावतीमध्ये राष्ट्रवादीला लोळवलं. कोकणात भावाचा भावाला धक्का. निलेश राणेंनी मंत्री नितेश राणेंना मागे टाकलं. कणकवली नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या जागा जास्त. एकजुटीनं विरोध झाल्यानं नितेश राणे निराश. आता नक्की आमचा कोण ते शोधावं लागेल. नितेश राणे यांचा भावाला टोला. बीडमध्ये धनंजय मुंडे यांचा डाव जिंकला. धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे गंगाखेडमधून विजयी. भगूरमध्ये अजित पवारांनी शिंदेंना दिला दणका. गेल्या 35 वर्षातील शिवसेनेची सत्ता उलटवली. राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे नगराध्यक्षपदी विराजमान. आरएसएसचं काम पहा. संघ कोणाच्याही विरोधात नाही. संघाबाबत काही लोकांमध्ये नाहक गैरसमज. भारतानं विश्वगुरू बनावं. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य.